मीन राशी, तुमचं मन, तुमची अंतर्ज्ञान शक्ती आणि तुमचं अवचेतन हे इतर राशींपेक्षा वेगळ्या पातळीवर कार्य करतं. तुम्ही जे जाणवता, जे स्वप्नात पाहता, जे मनात अचानक उमटतं ते अनेकदा भविष्यातील घटनांची आधीची चाहूल असते. विशेषतः रात्री 2 ते 4 ही वेळ तुमच्यासाठी केवळ झोपेची वेळ नसते, तर ती ब्रह्मांडाशी तुमचा सूक्ष्म संवाद साधण्याची वेळ असते. या काळात बाहेरील जग शांत असतं, पण तुमचं अंतर्मन आणि चंद्राची मानसिक लहर अत्यंत सक्रिय असते. गुरुचा आध्यात्मिक प्रभाव आणि चंद्राची संवेदनशीलता यांचा संगम या वेळेत घडतो, ज्यामुळे तुम्हाला जे अनुभव येतात, जे संकेत मिळतात ते साधे नसतात. अनेक वेळा आपण अशा अनुभवांकडे दुर्लक्ष करतो. योगायोग असेल, स्वप्न असेल, मनाचा भ्रम असेल असं म्हणून आपण त्यांना महत्त्व देत नाही. पण मीन राशीसाठी हे अनुभव म्हणजे नियती आधीच दिलेला इशारा असतो. पुढील पौर्णिमा तुमच्या जीवनात एक असं रहस्य उघड करणार आहे, ज्याची तयारी तुम्हाला या रात्रीच्या संकेतांमधून करून दिली जात आहे. एखादं गुपित सत्य, एखाद्या व्यक्तीचा खरा चेहरा, एखाद्या निर्णयाची दिशा किंवा नशिबाचा एखादा बंद दरवाजा उघडण्याची वेळ जवळ येत आहे. म्हणूनच या वेळेत मिळणाऱ्या प्रत्येक भावना, स्वप्न, विचार, शहारे, अस्वस्थता आणि आठवणी यांना हलक्यात घेऊ नका. हे सर्व तुमच्या जीवनातील मोठ्या बदलाची पूर्वसूचना आहेत. मीन राशी, रात्री 2 ते 4 या वेळेत अचानक जाग येणे ही जाग केवळ झोपेचा व्यत्यय नाही. ही जाग म्हणजे तुमच्या आत्म्याला मिळालेला सूक्ष्म स्पर्श आहे. मीन राशीच्या व्यक्तींचं अवचेतन मन अत्यंत सक्रिय असतं. दिवसाच्या गोंधळात जे संकेत तुम्हाला कळत नाही ते या शांत वेळेत स्पष्ट होतात. जर तुम्हाला या वेळेत वारंवार जाग येत असेल आणि पुन्हा झोप लागत नसेल, तर समजून घ्या की तुमच्या आयुष्यातील एखादं मोठं गुपित उघड होण्याच्या मार्गावर आहे. काही वेळा या जागेत तुम्हाला एखादी व्यक्ती आठवते, एखादी घटना आठवते किंवा एखाद्या निर्णयाबद्दल विचार सुरू होतो. हे सर्व संकेत आहेत की नियती तुम्हाला आधीच तयार करत आहे. पुढील पौर्णिमेला या विचारांशी संबंधित एखादी घटना प्रत्यक्ष घडू शकते. दुसरा आहे विचित्र आणि अत्यंत स्पष्ट स्वप्नांचा अनुभव. यावेळी पडणारी स्वप्न ही साधी कल्पना नसतात, ती प्रतिकात्मक भाषा असते. पाणी दिसणे म्हणजे भावनांचा पूर, नदी दिसणे म्हणजे आयुष्यातील प्रवाह बदलणार, मंदिर दिसणे म्हणजे दैवी हस्तक्षेप, जुनी माणसं दिसणे म्हणजे भूतकाळ पुन्हा समोर येणार, अंधार दिसणे म्हणजे एखादं लपलेलं सत्य. मीन राशी जलतत्वाची असल्यामुळे स्वप्नांच्या माध्यमातून तुम्हाला भविष्यातील सूचनांची चाहूल लवकर लागते. काही वेळा स्वप्न इतकं स्पष्ट असतं की जाग आल्यावरही ते विसरता येत नाही. हे सत्य आहेत. पुढील पौर्णिमेला त्या स्वप्नातील एखादा प्रसंग, व्यक्ती किंवा भावना प्रत्यक्षात अनुभवायला मिळू शकते. तिसरी घटना आहे अचानक मनात अस्वस्थता, बेचैनी किंवा भीती निर्माण होणे. काही कारण नसताना मन घाबरणं, छातीत धडधड होणं, बेचैनी वाटणं किंवा डोळ्यात पाणी येणं हे सर्व संकेत आहेत. तुमचं अंतर्मन काहीतरी जाणवत आहे जे अजून प्रत्यक्षात घडलं नाही. मीन राशीच्या व्यक्तींना भविष्यातील ऊर्जा आधीच जाणवते. ही अस्वस्थता म्हणजे तुमच्या भोवती घडणाऱ्या अदृश्य बदलांची चाहूल आहे. एखाद्या व्यक्तीबद्दल शंका येणं, एखाद्या निर्णयाबद्दल भीती वाटणं किंवा अचानक कोणत्याही कारणाशिवाय तणाव जाणवणं हे सर्व पुढील पौर्णिमेला स्पष्ट होणाऱ्या सत्याशी संबंधित असू शकतं. चौथी घटना आहे भूतकाळातील एखाद्या व्यक्तीची आठवण तीव्र होणं. ज्यांच्याशी तुम्ही अनेक वर्षांपासून संपर्कात नाही, अशी व्यक्ती यावेळेत वारंवार आठवत असेल तर हा योगायोग नाही. तुमच्या आयुष्याचा एक जुना धागा पुन्हा जोडला जाणार आहे. त्या व्यक्तीशी संबंधित एखादं गुपित, एखादी अपूर्ण गोष्ट किंवा न सांगितलेलं सत्य पुढील पौर्णिमेला समोर येऊ शकतं. काही वेळा ही आठवण इतकी तीव्र असते की तुम्हाला त्या व्यक्तीशी संपर्क साधावासा वाटतो. हे संकेत आहेत की नियती पुन्हा एकदा तो अध्याय उघडणार आहे. पाचवी घटना आहे शरीरात थंडी वाजणे, अंगावर शहारे येणे किंवा विचित्र ऊर्जा जाणवणे. या वेळेत अचानक अंगावर शहारे येणे, थंडी वाजल्यासारखं वाटणे किंवा शरीराभोवती एखादी अदृश्य लहर फिरल्यासारखं जाणवणं हे साधं नसतं. मीन राशी अत्यंत संवेदनशील असल्यामुळे सूक्ष्म ऊर्जा तुम्हाला लवकर जाणवते. ही भावना म्हणजे तुमच्या आभामंडळात बदल सुरू आहेत. काहीतरी मोठं घडण्यापूर्वी शरीर अशा प्रकारे प्रतिक्रिया देतं. विशेष म्हणजे या क्षणी तुम्हाला शांतता किंवा उलट बेचैनी दोन्हींपैकी काहीही जाणवू शकतं. पुढील पौर्णिमेला या ऊर्जेचं कारण स्पष्ट होईल. 6वी घटना आहे एखादं नाव, ठिकाण किंवा घटना वारंवार मनात येणं. रात्री डोळे उघडल्यावर एखाद्या व्यक्तीचं नाव, एखादं गाव, एखादं ठिकाण किंवा एखादी जुनी घटना वारंवार मनात येत असेल तर हे संकेत आहेत. ही पुनरावृत्ती म्हणजे नियती तुम्हाला आधीच त्या गोष्टीशी जोडत आहे. काही वेळा तुम्हाला स्वतःलाही कळत नाही की हे विचार का येत आहेत,
पण हेच विचार पुढील पौर्णिमेला प्रत्यक्ष रूपात येऊ शकतात. त्या नावाशी किंवा ठिकाणाशी संबंधित एखादं सत्य उघड होण्याची शक्यता असते. 7वी घटना हे अचानक डोळे उघडल्यावर मनात स्पष्ट विचार, निर्णय किंवा दिशा मिळणे. यावेळी जाग आल्यावर मनात एखादा ठाम विचार येतो. एखाद्या समस्येचं उत्तर अचानक सापडतं. एखाद्या व्यक्तीपासून दूर राहण्याचा निर्णय, एखादं काम सुरू करण्याची प्रेरणा किंवा आयुष्याची दिशा बदलण्याची जाणीव होते. हे विचार साधे नसतात. तुमचं अवचेतन मन आणि ब्रह्मांडातील ऊर्जा यांचा हा संवाद असतो. पुढील पौर्णिमेला तुम्हाला या विचारांची खात्री पटेल. 8वी घटना आहे पुढील पौर्णिमेची भूमिका आणि संकेतांची उकल. पौर्णिमा म्हणजे केवळ चंद्र पूर्ण शक्तीत असतो आणि मीन राशीच्या मनावर त्याचा अत्यंत प्रभाव पडतो. तुम्हाला रात्री 2 ते 4 या वेळेत जे संकेत, स्वप्न, भावना, विचार आणि अनुभव येत आहेत त्यांची उकल या पौर्णिमेला होईल. एखादं गुपित उघड होईल, एखाद्या व्यक्तीचा खरा चेहरा समोर येईल, एखादा निर्णय स्पष्ट होईल किंवा नशिबाचा एखादा बंद दरवाजा उघडेल. म्हणूनच या दिवसापर्यंत मिळणाऱ्या प्रत्येक संकेतांकडे जागरूकतेने पहा. हे सर्व तुमच्या आयुष्यातील मोठ्या बदलाची पूर्वसूचना आहेत. मीन राशी. ब्रह्मांड जेव्हा थेट संकेत देतं तेव्हा ते फार क्वचित वेळा घडतं. रात्री 2 ते 4 या वेळेत तुम्हाला जे काही जाणवत आहे ते तुमच्या नशिबाच्या दारावर होणारे ठोके आहेत. पुढील पौर्णिमेला या सर्व संकेतांची उकल होईल. तुम्हाला एखादं सत्य समजेल, एखाद्या व्यक्तीबद्दलचा भ्रम दूर होईल, एखादा निर्णय स्पष्ट होईल किंवा आयुष्याची दिशा बदलणारी घटना घडेल. जर तुम्ही या संकेतांकडे दुर्लक्ष केलं तर ही संधी हातातून जाऊ शकते आणि त्याचं मोठं नुकसान तुम्हाला सहन करावं लागू शकतं. पण जर तुम्ही सजग राहिलात, या अनुभवांची नोंद ठेवलीत, तुमच्या मनाच्या आवाजाकडे लक्ष दिलत, तर तुम्ही येणाऱ्या बदलासाठी तयार आहात. पौर्णिमा तुमच्यासाठी केवळ चंद्र पूर्ण होण्याचा दिवस नाही, तर तुमच्या नशिबाचं एक गुपित उघड होण्याचा क्षण आहे. म्हणूनच जागरूक राहा, सजग राहा आणि तुमच्या अंतर्मनावर विश्वास ठेवा. हेच तुम्हाला योग्य वेळी योग्य निर्णय घेण्यास मदत करेल आणि तुमच्या आयुष्यातील मोठ्या वळणासाठी तयार ठेवेल.